चोपडा सूतगिरणीला निलावाची नोटीस. चेअरमन माजी आमदार कैलास पाटील यांची मालमत्ता सील करा, सभापती नरेंद्र पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. चोपडा तापी शेतकरी सहकारी सूतगिरणी लिलावात काढल्याची जाहिरात एका वृत्तपत्रात आली. यात 108,51,32,121 रुपयांचं कर्ज असल्याचं नमूद करण्यात आलं. सूतगिरणीला नोटीस आली. याला सर्वस्व जबाबदार सूतगिरणीचे चेअरमन माजी आमदार कैलास पाटील व संचालक मंडळ असून एनसीडीसीने सूतगिरणी लिलावात न काढता सूतगिरणीवर असलेले कर्ज हे चेअरमन व संचालक मंडळ यांच्या मालमत्ता सील करून वसूल करावं व शेतकऱ्यांच्या रक्ताने उभी असलेली सूतगिरणी वाचवावी, याबाबत शेतकरी व सभासद या नात्यानं आम्ही एनसीडीसीला पत्रव्यवहार करणार असल्याचं बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. पत्रकार परिषदेत बोलताना नरेंद्र पाटील यांनी सांगितलं की नेहमी सहकारावर बोलणारे माजी आमदार कैलास पाटील यांनी सूतगिरणी डबघायला आली असून तिला आता लिलावात काढलेला आहे. एकदाही शेतकऱ्यांचा कापूस खरेदी न करता शेतकऱ्यांनी विश्वासानं ताब्यात दिलेली संस्था राष्ट्रवादीने लिलावात काढली, तर शिवसेनेच्या ताब्यात असलेली बाजार समिती मात्र नफ्यात आहे. तर संचालक शिवराज पाटील यांनी सांगितलं की आमदार चंद्रकांत सोनवणे ते कधीपासून सांगत होते की सूतगिरणी विक्रीला काढतील, ते आज खरं ठरलं. तेव्हा एनसीडीसीने सूतगिरणीवर असलेलं कर्ज हे चेअरमन माजी आमदार कैलास पाटील व संचालक मंडळ यांची मालमत्ता सील करून त्याचा लिलाव करून वसूल करावी, यासाठी एनसीडीसीला पत्रव्यवहार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी बाजार समिती संचालक शिवराज पाटील, नंदकिशोर सांगोरे, भाऊसाहेब पाटील, गोपाल पाटील, गोपाळ चौधरी, विनोद पाटील यासह शिवसैनिक उपस्थित होते. सूतगिरणी याचा लिलावाची नोटीस आलेली आहे. या संदर्भात काल दिव्य मराठीला वर्तमान पेपरात आम्ही सुद्धा ती बातमी वाचली, आम्ही सुद्धा ती नोटीस वाचली. चोपडा सहकारीची सूतगिरणी आहे की जी शेतकऱ्यांची सूतगिरणी होती, त्या शेतकऱ्यांची सूतगिरणीला 108,51,32,000 रुपयाची विक्रीची नोटीस काढली. मी तत्कालीन चेअरमनांना माझ्या शेतकऱ्यांमार्फत एक प्रश्न विचारू इच्छितो की तुम्ही आतापर्यंत काय केलं? तुम्ही माझ्या शेतकऱ्याचे 1 क्विंटल तरी कापूस खरेदी केला का? मग एवढे लॉसेस कसं काय? तर माझा दावा आहे त्यांना यांनी फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे. मशिनरीमध्ये असतील, गाठीमध्ये असतील, 1 रुपयाच्या शेतकऱ्याचा माल खरेदी करत नसतानाही एवढा मोठा लॉस होऊ कसा शकतो? म्हणून मी प्रशासनाला आणि एनसीडीसीला एक विनंती करतो माझ्या शेतकऱ्यांकडनं की आधी मागच्या संचालक मंडळ असेल, हे संचालक मंडळ असेल, हे चेअरमन असतील, यांच्या प्रॉपर्ट्या लागलीच सील करा आणि ते होणारे लिलाव ते थांबवावेत की जेणेकरून माझ्या शेतकऱ्याचे त्या ठिकाणी नुकसान नाही हो. ते तर कष्टकऱ्याच्या पैशांनी ती संस्था उभी राहिलेली आहे. या चोपडा तालुक्यातील आतुरात सगळ्यात जास्त आमच्या कापूस उत्पादक शेतकरी आहे. हा वाऱ्यावर कुठेतरी सुटला जाईल. आणि ह्या सगळ्या लोकांनी माझे एकच सांगणं आहे की आता तुम्ही अकार्यक्षम झालेले आहेत. तुम्ही आमच्या कार्यसम्राट आमदारांना सांगायचे की यांना विकास येत नाही. मात्र आमच्या कार्यसम्राट आमदारांनी एकच संस्था ताब्यात घेतली, चोपडा कृषी उत्पन्न बाजार समिती, आणि तिथं अवघ्या 28 महिन्यात काय कायापालट असतो, काय विकास असतो या बाजार समितीतून दाखवून दिलेला आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी ज्या ज्या संस्था त्यांच्या ताब्यात आहेत चोपड्या तालुक्यात त्या संस्था डबगेत घालण्याचे काम सारे राष्ट्रवादीचे नेते मंडळींनी केलेलं आहे. शेतकऱ्यांच्या आतोनात त्यांनी नुकसान केलं आहे, कष्टकऱ्यांचे नुकसान केलं आहे, हमाल मापाड्यांचे त्यांनी नुकसान केलेलं आहे. मी एकच सांगू इच्छितो या प्रशासनाला, या एनसीडीसीच्या अधिकाऱ्यांना, तात्काळ तुम्ही यांच्या प्रॉपर्ट्या सीज कराव्या. यांच्या प्रॉपर्ट्यांवर हा सगळा बोजा बसवावा. माझ्या शेतकऱ्यांची ही संस्था आहे, ही संस्था कुठेतरी वाचायला हवी. एवढं मी 2 शब्द बोलून थांबतो. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी हेमकांत गायकवाड, चोपडा, जळगाव.